नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांना नमस्कार. 10वी मॅथ्स फर्स्ट रिव्हिजन तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत. थोडंसं या गोष्टी बेसिकली भाग सगळाच लेसन्स आपण पूर्वी पूर्ण केला आहे. नव्याने जॉईन होणाऱ्या मित्रांना विनंती आहे की ते पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी पहिल्यापासून गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स जरूर बघा. त्यामुळे ते कन्सेप्ट्स क्लिअर होईल. आपण रिव्हिजन तासामध्ये आपण बघतोय आजच्या तासिकेत आपण अंकगणिती श्रेणी या टॉपिकमधले कुठले प्रश्न परीक्षेमध्ये आलेत मोस्टली आणि किंवा पुढच्याही पेपरमध्ये जसा असतील तसा तो भाग आपण अंकगणिती श्रेणी या धड्यामध्ये करून घेणार आहोत. अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करताना तुम्ही आता एकदा शिकता आणि नंतर त्या अभ्यासाकडे जाता. अभ्यास करत असताना काही गोष्टी आपल्यासमोर असल्या पाहिजेत. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे अंकगणिती श्रेणीचा TN काय असतो. n टर्म TN इज इक्वल टू nth टर्म TN इज इक्वल टू व्हॉट इज TN. हा जो भाग आहे TN लास्ट टर्म nth टर्म इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. हा TN अंकगणिती श्रेणीचा. त्यानंतर SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस TN आणि हाच फॉर्म असा लिहिला जातो SN इज इक्वल टू n/2. हेच फक्त ह्यात भरायचं आहे. हे A आणि A 2A होतं आहे आणि हे n-1 टाइम्स D हे असं राहतं. हा T1ला तुम्ही A ही म्हणू शकता आणि दॅट इज TN. ह्याचं कॉम्बिनेशन दीज टू डिफरंट दीज आर नॉट टू एसेन्स फॉर्म्युले. हे दोन्ही वेगळे नाहीत, हे नीट लक्षात घ्या. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून हा फॉर्म तयार झाला आहे. हे बेसिक फॉर्म्युले शिवाय आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका किंवा अंकगणिती श्रेणीचे सगळे मार्क आपण मिळवू शकणार नाही. ह्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यासाठी आपण काही भाग एक्झाम्पल्समध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये आले 19 मार्च 19ला मार्च 20ला या प्रकारचे प्रश्न आपण आता बघणार आहोत. मोस्टली हे परीक्षेमध्ये येतं किंवा ह्या प्रकारचे प्रश्न असतात. त्यातला एक प्रश्न बघा, सोपाच पेपर असणार आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. हे बघा 2 - 2 - 6 - 10 ... फाइंड कॉमन डिफरन्स D. ह्याचा साधारण फरक काढा. किती येईल? साधारण फरक कधी पण काढताना एक फॉर्मॅटनं जायचं आहे आपल्याला. तो फॉर्म म्हणजे असा आहे बघा. साधारण फरक D हा T2 - T1 काढायचा आहे. D इज इक्वल टू T2 सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. दॅट इज T2 इज -2 मायनस and T1 is 2. 2 - 2 see here, that is -2 - 2 -4. हा त्याचा डिफरन्स येणार, +4 नाही येणार. कुठलाही डिफरन्स तुम्ही तपासून बघा. तुम्ही जर समजा हा डिफरन्स बघणार असाल, सेकंड डिफरन्स तुम्ही असा जर करणार असाल T3 - T2 जर केला तरीही तेच आन्सर येते बघा. हा T3 हे T1 T2 T3 -6 मायनस इंटू ब्रॅकेट -2. ह्याचा आन्सर बघा -6 -+2. ह्याचं उत्तर 8 नाही बाळांनो. हे बघा, एक प्लस एक मायनस आहे, सबट्रॅक्शन करूया आणि ग्रेटरचं साईन देऊया. देअरफॉर कॉमन डिफरन्स D इज -4. ह्या गोष्टी तुमच्या पक्क्या असल्या पाहिजेत. चिन्हांच्या नियमावर कुठल्याही पद्धतीचा हलगर्जीपणा नको पाहिजे. टू बी सिरियस अबाउट दॅट. अशा रीतीनं त्याचं डिफरन्स हा काढायचं. एक गणित तुम्हाला कॉमन डिफरन्स D हा अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये अंकगणिती श्रेणीमध्ये कॉन्स्टंट असणार आहे आणि तो आपल्याला T2 - T1 सेकंड टर्ममधनं फर्स्ट टर्म मायनस करून तो फॉर्म काढायचा आहे. हे नीट लक्षात घ्या. हा बेसिक लेसन शिकत असताना सर्वच्या सर्व प्रॉब्लेम बाळनो तुम्हाला समजतील अशा भाषाशैलीमध्ये आपण ते पूर्ण केलेत. तुम्ही सेमीला शिका किंवा मराठीला शिका, तुम्ही मराठी मीडियमचे असा, तुम्हाला उपयोगी पडेल अशा पद्धतीनं ते त्याचं नियोजन केलेलं आहे. यानंतरचा भाग बाळनो असा आहे बघा. फाइंड द 19th टर्म ऑफ AP. 19वे पद काढा. अरिथमेटिक प्रोग्रेशनचे 19वे पद काढा. ते अंकगणिती श्रेणी कशी दिली बघा. AP अशी आहे, सेकंड सम AP अशी आहे बघा. 7 13 19 25 ... अँड फाइंड T19. 19वे पद या श्रेणीचे किती असेल. असे आपण 19 पद मांडत गेलो तरी आन्सर मिळणार आहे. पण स्मार्ट वर्क करायला शिकायचं आपल्याला. हार्डवर्क बरोबर स्मार्ट वर्कलाही व्हॅल्यू आहे. पण 100वे पद काढा म्हणजे 100 पद मांडत बसणार नाही आपण. आपण आता उपयोगात आणणार आहोत
ए पीचे जे टर्म शोधायचं पद्धत आहे ते टी एन इज इक्वल टू वी नो टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 टाइम्स डी. हे परफेक्ट बघा, काळजीपूर्वक बघा, ह्याच्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून घ्या. एन म्हणजे हे बघा, हे एन इथं आहे बघा, एन इज इक्वल टू 19 घ्यावं लागेल. ए म्हणजे पहिलं पद घ्यावं लागेल, ते आहे 7 आणि डिफरन्स आपल्याला शोधावा लागेल, तो T2 मायनस T1 मधून काढावा लागेल. हा बघा 13 वजा 7 डिफरन्स येणार आहे बघा 6 आणि 7 13. ह्या व्हॅल्यूजना इथं स्थान द्यावं लागेल आणि छोटासा गुणाकार, छोटासा कंस सोडवायचं काम करावं लागेल आणि मग आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागेल बघा. ओके, या गोष्टी वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ T19. ए मीन्स 7, एन मीन्स 19, 19वे पद 19 वजा 1 आणि कॉमन डिफरन्स डी इज युअर 6. 7 7 हे बघा 18 गुणिले 6. ह्यांची बेरीज नाही, पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे. कंचू भागे बेव, पहिल्यांदा गुणाकार 18 गुणिले 6, 8 संग 48, 6 1 6 4 10. याचं उत्तर होणार आहे 7 अधिक 108. अशा रीतीनं त्याचं उत्तर येणार आहे बघा 115. असं आपल्याला एक टी एनचं सूत्राचं ॲप्लिकेशन करून आपल्याला एक पद, एक टर्म अशी शोधायची आहे. ह्या टॉपिकमध्ये हा महत्त्वाचा भाग आहे. अगदी हे पद तुम्हाला शोधण्याचं एक गणित सोडवायचं आहे, कॉमन डिफरन्स काढायचा आहे, त्याचबरोबर टी एन हे एक पद आपल्याला काढायचं आहे आणि मग आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं. चला तर मग अजून कोणत्या प्रकारचे प्रश्न, शक्यतो मार्च बोर्ड परीक्षेमध्ये आलेले प्रश्न, आणि जेणेकरून आपल्याला ह्याच प्रकारच्या प्रश्नांचा विचार ह्या पुढच्या, म्हणजे तुम्ही बोर्ड परीक्षेची प्रिपरेशन करत असताना ह्याच प्रकारचं एक एक गणित तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. बघा, ह्या प्रकारची भरपूर गणितं, भरपूर सराव हा आपण केला आहे. काही पेपर्सही मी तुम्हाला पाठवतो आहे, त्याच्यामध्येही हे प्रश्न तुम्हाला दिसतील, यासारखे प्रश्न दिसतील. आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांचा विचार करून पुढं जावं लागेल, असा तो भाग आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिका, काही गोष्टी मी ह्याच्यापूर्वी फॉरवर्ड केलेत, जरा त्या जरूर बघा. तुमच्या काही कमेंट्स असतील, काही मुलांना प्रॅक्टिकलची थोडीशी आवश्यकता दिसते, प्रॅक्टिकल वर्क्स पूर्ण करण्याच्या गडबडीमध्ये आहात. सगळं लिखाणचं काम घरी, आता स्कूलमध्ये आपण जात नाही, लिखाणचं काम पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. सगळं प्रॅक्टिकल वर्क, सर्व विषयाचे इंटरनल मार्क्स मिळण्यासाठी जो भाग सरांनी सांगितला शाळेमध्ये तो पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला बोर्ड परीक्षेला सामोरं जाता येत नाही. हाही प्रश्न परीक्षेमध्ये आला आहे किंवा अशा प्रकारचा प्रश्नही आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. हे बघा, द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. थर्ड एक्झाम्पल. फर्स्ट टर्म त्याला आपण ए म्हणतो किंवा T1 म्हणतो, 12, अँड कॉमन डिफरन्स डी आहे 4. पहिले पद आणि साधारण फरक एका अरिथमेटिक प्रोग्रेशनचा 12 आणि 4 आहे. आणि T19 TN इज इक्वल टू 96 आहे. तर यांची व्हॅल्यू किती येईल? प्रश्न कसा विचारला बघा, एका अंकगणितीय श्रेणीचं ए पहिले पद 12 आहे, साधारण फरक 4 आहे आणि त्याच्यातलं एक शेवटची अशी TN ही 96 दिसली, तर किती क्रमांकाचं पद 96 येईल? बघा, साधारण फरक हा असा आहे, आपण ए प्लस डी याची मदत घेऊन जर गणित सोडवायला लागलो तरीही ते गणित आपल्याला पूर्ण होणार आहे, त्या पद्धतीने जाणार आहे. पण या फॉर्म्युलाचा उपयोग केला, TN, लास्ट टर्म TN. ही तर गंमत बघा, वी नो TN बरोबर, वी डोंट नो स्मॉल n. आपल्याला TN माहिती आहे ना, तो 96 इथं वापरूया. ए 12 घ्या, n वी डोंट नो अँड डी इज 4. आता कोणीतरी पहिल्यांदा वजा होणार, कोणीतरी भागिले होणार आणि कोणीतरी अधिक होणार. एवढं काम करूया आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आरामात. पहिल्यांदा 96कडं 12ला पाठवून देऊया, ते वजा होतील. असा स्टेप न करा, न गोंधळ होता, कॉन्फिडन्सली करा. 12 टी 96, 12 7 84, 84, 6 2 गेले, 4 उरले. आता त्या 4ला आपण ह्याला भागिले करूया आणि n-1 राहील. 4 1 4, 4 2 8, 4 1 4. 21 इज इक्वल टू n-1. वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ n हिअर. पहिल्यांदा कोणीतरी वजा झाला, कोणीतरी भागिले झाला, आता कोणीतरी अधिक होणार, कोणीतरी म्हणजे एक अधिक होणार. n इज इक्वल टू 21 प्लस फर्स्ट 1 दॅट इज 22. अशा रीतीनं
जर आपण 12 त्यानंतर 12 16 20 24 असं जर मांडायला लागलो तर 96 हे पद येणार, हे 22वं पद असणार, असा एक आपल्याला ॲक्युरेट अंदाज त्याचा बांधता येईल. यानंतर थोडीशी शाब्दिक उदाहरणं सोडायची, थोडीशी एसएनवरची सूत्र आपल्याला सोडावी लागतील, त्याच्या गणिताचा विचार करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. असा भाग तिथं असणार आहे. प्रत्येक टाईपच्या प्रश्नाला टच करण्याचा आपण प्रयत्न करतो रिव्हिजनमध्ये. इन वर्ड्समध्ये असतील किंवा इन प्रॉब्लेममध्ये असतील, त्या प्रॉब्लेम्सना आपल्याला सॉल्व्ह करत करत पुढे जायचं आहे. तुम्हीही ह्या प्रकारच्या गणिताचा सराव करणं, घरी प्रॅक्टिस असणं किंवा तोही भाग महत्त्वाचा आहे. सोपेच प्रश्न तयार होतील, सोपेच प्रश्न तुम्हाला पण सेल्फ सोडवण्यासाठी बाळांनो त्याच्या नितांत सरावाची गरज आहे. आणि ज्यावेळेला नितांत सराव करून घेण्याची रिव्हिजनची वेळ स्कूलमधली होती, तुम्हा सर्वांचं मनापासून रिव्हिजन करून घेण्यामध्ये आम्ही सर्व मॅथमॅटिक्स गणिताचे सर्व टीचर्स, मॅथमॅटिक्स टीचर्स आपण सर्वजण करायचं होतं. आणि नेमकं त्याच वेळेला पुन्हा आपल्याला ज्या परिस्थितीतून सामोरं जावं लागते त्या परिस्थितीला पुन्हा एकदा आपल्याला सामोरं जावं लागलं. ठीक आहे, त्यामुळे आपण स्कूलमध्ये पुन्हा गॅप पडला, पण तुमच्या अभ्यासामध्ये गॅप पडू नये. तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत, ते बेसिकली आपल्याला यायला पाहिजे, असायला हवं, असा काही भाग इथं आपल्याला शिकायचा आहे किंवा तो आपल्याला करत करत पुढं जायचा आहे. अमित सेव्स इन फर्स्ट मंथ 200, सेकंड मंथ 250, थर्ड 300 अँड दॅट सेविंग इन 17 मंथ, देन फाइंड द ऑल टोटल अमाऊंट. अमित नावाचा एक मुलगा काय करतोय की पहिल्या महिन्यामध्ये 200 रुपये, दुसऱ्या महिन्यामध्ये 250, तिसऱ्या महिन्यामध्ये 300 असं तो सेविंग करतोय. अमितचं सेविंग कसं आहे बघा. पहिल्या महिन्यामध्ये 200, दुसऱ्या महिन्यामध्ये 250, तिसऱ्या महिन्यामध्ये 300 असं करत 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 तो 17 मंथ 17 महिने तो पैसे भरतोय. हे T1 असेल, हे T2 असेल, हे T3 असेल, तर T17 असं 17 महिने तो भरतोय, बरोबर आहे. पण ह्या गणितामध्ये ह्या टोटलचं याच्या एकूण 17 महिन्यानंतर किती पैसे जमा होतील असा भाग आहे. आता ह्या सगळ्यांची बेरीज पाहिजे नाही का. केवळ 17वं पद नको आपल्याला, ह्या सगळ्यांची बेरीज पाहिजे. म्हणजे आपल्याला आता हा फॉर्म नको यूज करायला, आता आपल्याला हा फॉर्म यूज करायला पाहिजे. ह्या सगळ्यांचं ॲडिशन पाहिजे. कधी आपण एसएनचा फॉर्म्युला यूज करणार आणि कधी TNचा फॉर्म्युला यूज करणार, ह्याचं प्लॅनिंग असण्यासाठी त्या एक्झाम्पलच्या सरावाची गरज आहे बाळांनो. हे तर तो 17 महिने पैसे भरत आला आहे, तर त्या सगळ्यांची एकूण रक्कम किती होईल असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्यांची बेरीज पाहिजे. नॉट पर्टिक्युलरली T17 आपल्याला नको आहे, ते 17वं पद नको आहे आपल्याला. हे T1 T2 T3चं ॲडिशन पाहिजे. ॲडिशनसाठीच कार्ल फॅड्रिसनी सांगितलेला जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला उपयोग पडणार आहे. ह्या AP मधल्या SN = n/2 × 2a + n-1 × d ह्याचा विचार आपण करणार आहोत इथं. आता वी हॅव दॅट इज A मीन्स धिस, D मीन्स T2 - T1. 250मधून आपल्याला 200 मायनस करावे लागतील, तो फरक राहील 50चा. आणि अशा रीतीनं 17व्या महिन्यापर्यंतची बेरीज पाहिजे. तो आम्ही 17 महिन्यानंतर ते सगळे पैसे त्याला काढायचे आहेत. म्हणजे 17 यांची किंमत 17 घेणार आहे, भागिले 2, 2 A म्हणजे बघा बरं, पहिल्यांदा तो 200 रुपये भरतो, प्लस 17 - 1 आणि यातला कॉमन डिफरन्स आहे बघा, ते 50 आहे. असं ह्या प्रत्येक संख्येला, प्रत्येक अंकाला विशिष्ट असं मिनिंग आहे. त्या मिनिंगनुसार त्या पदांना तिथं स्थान देणं हे गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला ह्या फॉर्म्युलेमध्ये आपण n म्हणजे 17 घेऊया आणि मग आपल्याला ते थेरम्समध्ये त्या किमतीस आपण पुटअप करत जाऊया. 17/2 हे झाले बघा 400 अधिक 16 × 50 असं होणार. 17ला आणि 2ला भाग जात नाही, राहू दे तसंच, त्याचा उपयोग आपल्याला होतो बरोबर. 17/2 400, 16×5 बघा, हे 800 आले, 800. आता हे किती झाले बघा बरं, हे 17/2 गुणिले आता 400 आणि 800ची बेरीज होणार 1200. बे एके बे, बे सख्ख 12, 0 0, 17 सख्ख 102, 17चा पाडा येतोय का बघा, 6 7 42, 6 1 6 2, 2 0 आहेत सगळ्या. 10,200 रुपये 17 महिन्यामध्ये नंतर त्याला ते सगळं कलेक्शन झालेलं दिसेल. आपल्याला ही आपली माहिती असायला पाहिजे, आपण किती पैसे भरत चाललो आहे आणि आपल्याकडे किती पैसे गोळा होतील. ह्या सगळ्याचं करेक्ट मिनिंग, मॅथमॅटिकल मिनिंग कार्ल फॅड्रिसने अगदी 200 वर्षापूर्वी सांगितलेली कन्सेप्ट्स आज समजावून घेतोय आपण.
त्याचा नीटपणे अप्लाय करायला पाहिजे असा विचार आपल्याला ह्या थेरम्समध्ये निश्चितपणे करायचा आहे. ह्या सम्समध्ये सोडवत असताना प्रत्येक टाईपचं गणित, एस एनचं गणित असणार आहे, टी एनचं गणित असणार आहे. त्याच्या सरावाची बळावून तुम्हाला नितांत आवश्यकता आहे आणि तुम्ही तो भाग करत जाणार आहात तशी त्याची गरज आहे. इन वर्ड्समध्येही काही प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. या गणितांना असं विशेष स्थान आहे, निश्चितपणे वेगळी असणारी, शक्यतो पेपरमध्ये येणारी, पेपरमध्ये आजपर्यंत आलेली अशी काही स्पेसिफिक गोष्टी आपल्याला इथं करायच्या आहेत. त्यापैकी आणखीन एक गणित सांगतो की थोडंसं ते लागतं गणित की बाबा त्या प्रकारचं एक स्पेशल गोष्ट म्हणून काही सम्स इथं तयार झाले. स्पेसिफिकली काही गोष्टी या पुस्तकामधल्या ह्या अशाच कराव्या लागतात की जेणेकरून ते प्रॉब्लेम मग सॉल्व्ह होऊ शकतं किंवा ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येतं. मित्र हो, पुन्हा सांगतोय तुम्हाला, नव्याने जॉईन झालेली मुलं, बरीचशीच मुलं पहिल्यापासून जॉईन आहेत, सबस्क्राईब केलेलं आहे, पहिल्यापासूनचे लेक्चर्स बघतायत, कमेंट करतायत, माझ्याशी चर्चा करतायत, त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी माझ्याशी शेअर करतायत. त्या सर्वांना धन्यवाद. तुम्हा सर्वजणसुद्धा अशा रीतीनं हे गणित करत राहाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. काही पर्टिक्युलर आणि काही इतर गोष्टी ह्या लेसनमध्ये आहेत. कोणत्या गोष्टी आहेत बघा आता. काही गोष्टी ह्या कशा आपल्याला करायच्या आहेत किंवा कसं समजून घ्यायचं आहे. तर एक प्रॉब्लेममध्ये वेगळं काय असू शकतं किंवा काही पर्टिक्युलर गोष्टी काही वेगळ्या असल्याशिवाय नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडंसं वेगळा विचार ह्या काही गणिताच्यामध्ये करायचा होता. ऑब्टेन द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. ऑब्टेन द सम ऑफ 56 टर्म्स इन AP whose 18th term and 39th term is 52 and 48. इथं असं सांगितलं त्यांनी एका जरासं वेगळं दिसतंय. Using the T28 and T38 simultaneous equations in A and D and you can produce that. एका अंकगणिती श्रेणीमध्ये अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 56 पदांची बेरीज आपल्याला काढायची आहे. म्हणजे S56चं व्हॅल्यू आपल्याला शोधायचं आहे. आणि काय सांगितलं बघा, या गणितामध्ये असं सांगितलं आहे, हे जरासं वेगळं. 18वं आणि 39वं T18वे पद आणि T39वे पद हे दोन्ही पदं त्यांनी दिलेत बघा. काय दिलेत ती पदं? T18 आणि T39 पद आहे. एक पर्टिक्युलर विचार करून त्याने हे आन्सर दिलेलं आहे. 52 हे आहे 52 आणि हे आहे 148. हे 52 आहे आणि हे 148 आहे. तर तुम्ही S56 काढा. आता AP मधली 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स इथं तयार होतील आणि मग त्या रेषीय समीकरणांच्या पहिल्या धड्याशी अटॅच असणारा तो भाग होता. पहिला दुसरा धडा शिकल्यानंतर त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमधून आपल्याला जावं लागेल आणि मग S56 काढावं लागेल. अन्यथा आपण वेगळ्या काही विचार करायला लागलो, A आणि Dच्या व्हॅल्यू इथं शोधायला लागलो, तर मात्र थोडंसं ते प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल. गिव्हनपासून स्टार्ट करूया. इथं हीच याची गंमत आहे गणिताची. Tn इज इक्वल टू A + n - 120. T100 म्हणजे A + 99D, 1 न कमी. T18 म्हणजे A + 17D. लक्षात आलं बघा, A + 17D हे तुम्हाला डायरेक्ट जमलं पाहिजे. T39 म्हणजे A + 38D म्हणजे तो 39 तयार होतो. हा n-1ची गंमत होती ती. नाही तर तुम्ही 148 समजा हे कळालं नाही तर यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. T18 कसं तयार होते बघा. आता T18 हा भाग कसा तयार होईल बघा. T18 A + 18 - 1 म्हणजे T18 A म्हणजे 17D झालं आणि T18ची किंमत त्याने दिली ती 52 दिली. ही याची गंमत होती. A + 17D बरोबर 52 यांची बेरीज करूया. हीच ह्या गणिताची खासियत आहे. ह्याची बेरीज केली तर काय येते बघा. 2A वजाबाकी नाही केली हे बघा बरं. 55D बरोबर बघा बरं 200. बेरीजच केली, वजाबाकी करून A आणि Dला वेगळं केलं नाही. ह्याच्या गणितामधलं स्पेशल गोष्ट होती. आता आपल्याला हे असं वापरूया. S56मध्ये जर तुम्ही नीट बघितलात त्यात S56मध्ये अशी काही गणितं आपल्याला बघायची आहेत. A आणि Dच्या वेगळ्या किमती काढत बसलो तर अडचण येणार. आपण थोडंसं लेंदी प्रोसेस होईल. आता इथं बघा S56 पाहिजे 56/2 2A + A माहिती नाही.
N56-1 आणि डी आहे बघा, तो सुद्धा माहिती नाही आहे. S56 इज इक्वल टू 28 दुनी 56, 2 दुनी 4, 2 8 16, 2A प्लस 55D. ही गंमत होती बघा. 2A प्लस 55Dची किंमत 200 घ्यायची आहे. ही बघा, ही या गणिताचं पर्टिक्युलर आन्सर होतं आहे. आता फक्त एवढंच करायचं राहिलं बघा, नाही तर हे 28 आहेत राहू दे आणि ह्याची किंमत आपल्याला डायरेक्ट मिळाली बघा इथं, दॅट इज 200. 28 दुनी 56 वर 2 शून्य. असं पर्टिक्युलर एक स्पेसिफिक गोष्ट इथं बेरीज केल्यावर हे 56 येणार होतं, ह्याचं नियोजन आपल्या ब्रेनमध्ये चालू झालं पाहिजे. वजाबाकी केली, ह्यातनं मग डी येणार अपूर्णांकात, ए डी वेगळा करा, असं सोडवलं तर फार लेंदी प्रोसेस होईल. ह्याच्या अशा काही पर्टिक्युलर गणित आहेत, तीही गणित आपल्याला नीटपणे बघून ठेवायला पाहिजे. तिथे वेगळ्या टेक्निकनं आपल्याला जावं लागतात. हे पटपट झालं पाहिजे. आता T18 म्हणजे A+17D, T39 A+38D. हे पटपट झालं पाहिजे. तुम्ही रिव्हिजन करतात तुम्ही जादा से जादा, त्यामुळे याची बेरीज A2 ने अधिक 55D आली आणि ती ह्यात भरायची आहे. अशी काही स्पेसिफिक गणितं आपल्याला पेपरच्या अगोदर असताना असे काही पर्टिक्युलर गणितं आहेत ती आपल्याला वाचून जायला पाहिजे किंवा ती करून जायला पाहिजे. ठीक आहे. यासारखीच आणखीन काही गणितं जरासं इन वर्ड्समधले प्रॉब्लेम्स, याच्यामधल्या थोडा वेगळा भाग, जो भाग आपल्याला करायचा आहे ह्या पहिल्या टप्प्यामध्ये, हे आज जी आपण गणितं बघितली ही सगळी परीक्षेमध्ये आलेली ह्याच्या पूर्वीची गणितं होती. तुम्ही ह्या प्रकारच्या गणितांना सामोरं जाण्याची तयारी, कॅपॅसिटी आपल्याला असली पाहिजे. तुम्ही त्या प्रकारच्या गणिताचा निश्चित सराव कराल. पुढं तुमच्या काही अवघड शंका असतील, काही परीक्षेच्या बाहेरचे प्रश्न असतील तर त्याचंही प्रिपरेशन आपण निश्चित करणार आहोत. भेटूया मग पुढच्या तासिकेच्या वेळेला. ओके, तोपर्यंत बेस्ट ऑफ लक बाळांनो.